आणि आता चंद्रकांत खैरेंची एक प्रतिक्रिया आपण पाहूयात। राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय मॅनेज झालाय असं खैरेंनी म्हटलंय। विधानसभा अध्यक्ष तुमच्याकडे येऊन बसतात, तुम्ही 3-3 वेळा दिल्लीला जाता, शिंदेना निकाल माहित होता आणि अब्दुल सत्तार 15 तारखेनंतर राहतील की नाही हे बघा असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय। तर सत्तार यांच्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होतीये असंही खैरे यांनी निशाणा साधलाय। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे साहेब आहेत। साहेब, कालच्या ज्या घडामोडी झाल्या, शिवसेना शिंदे साहेबाची, धनुष्यबाण शिंदे साहेबाचा असा निकाल दिलाय, कसं बघता याच्याकडे? आम्हाला तो निर्णयच मान्य नाही आहे। हा निकाल त्या ठिकाणी कोणाच्या तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी तयार केला असावा केंद्राच्या, कारण 2-3 वेळेस स्पीकर 2-3 वेळेस दिल्लीला जाऊन आले आणि त्यापेक्षा हाईट कशी झाली की 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात, चर्चा करतात, गुप्त वेळेस 2 वेळेस जाऊन भेटून आले। मग हा निर्णय हा अमान्य असणारा निर्णय। अब्दुल सत्तार असं म्हटले की निकाल आमच्या बाजून लागला तर तुमच्याकडचे आमदार आमच्याकडे येऊ शकतात, म्हणजे त्यांच्या गटाकडे कोणी जाऊ शकत नाही हो, इतके एकनिष्ठ राहिले आहेत आतापर्यंत। त्यांना काय वाटत नव्हतं की आपण पण मंत्री हो, आपण पण त्यांना पैसा मिळावा। शिंदेसाहेब तर त्या ठिकाणी असे निधीच देऊ लागले पत्राद्वारे। मग ते सोडून पण काय आले, म्हणजे एकनिष्ठपणा त्या ठिकाणी त्यांचा उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि उद्धव साहेबांना नेता मानल्यानंतर कोणी त्या ठिकाणी जात नाही। आणि मग हा माणूस जो आहे आता यांचंच का होईल पाहतोय असं कळतंय आम्हाला की वरतून दिल्लीतून काहीतरी निरोप असा आला की 2 मंत्र्यांना त्या ठिकाणी बाजूला करा, कारण त्यांच्यामुळे आपल्या येणाऱ्या लोकसभेच्या सीटला धोका होतोय आणि म्हणून त्या ठिकाणी यांना बाजूला करा, कारण आपलं नाव खराब होतं। कॅमेरामन अमित आढेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।